नमस्कार मंडळी, कसे आहात? मजेत ना? तर मी अर्चना इंगोले तुमचं खूप मनापासून स्वागत करते माझ्या एका नवीन व्हिडिओवरती आणि चॅनलवरती, ज्याचं नाव आहे अर्चना इंगोले. तर आज मस्तपैकी सकाळी केली होती अंडा करी आणि आता संध्याकाळी करणार आहे पालकपुरी. तर आत्ता सध्या पाऊस असल्यामुळे शेतामध्ये पालक लावलेला होता, तर छान मस्तपैकी पालक आलेला आहे. त्या दिवशी मी तुम्हाला पालकभाजी दाखवली होती कशी केली ते. तर आज मी करणार आहे उन्नतीची फेवरेट पालकपुरी. तर प्रत्येकजण वेगवेगळ्या पद्धतीने करतो. तर तुम्हाला कोणती पद्धत येते ती मला नक्की कमेंट करून सांगा, म्हणजे कसं करता तुम्ही जेणेकरून जास्त टेस्टी लागतो. अशा पण माझ्या पद्धतीने मी ज्यावेळेस करते त्यावेळेस पण खूप टेस्टी लागतात आणि पुरीला कलरसुद्धा एकदम मस्त येतो, नॅचरल येतो. तर मी सर्वात पहिल्यांदा पालक जो आहे तो छान निसून स्वच्छ धुवून त्यानंतर छान उकडून घेतला आहे आणि उकडलेला पालक जो आहे तो मी मस्त मिक्सरमधून म्हणजे बारीक करून घेतलेला आहे, त्याची प्युरी केलेली आहे. तर तीच पिठामध्ये टाकली जेणेकरून पुरीला कलरसुद्धा येतो आणि दिसायला पण छान होते आणि एकदम फ्लेवरसुद्धा छान येतो पुरीचा. तर त्यानंतर भरपूर लसूण असा कुटून टाकलेला आहे. त्यानं थोडा ओवा टाकला आहे, तिखट टाकलं, मीठ टाकलं, भरपूर अशी कोथिंबीर पण टाकली आहे. आणि त्यानंतर तीळ आणले होते मी पिठामध्ये. तीळ मिक्स म्हणजे ज्यावेळेस पीठ तिंबत होते त्यावेळेस नव्हते माझ्याकडे ते, पण त्यानंतर आणल्यानंतर मी वरतूनच थोडे तीळ लावले, तर ते एकदम मस्त दिसू लागले पुरीला. आणि एक आयडिया पण आली की हे इथून पुढे जे आहे तीळ त्याच्यामध्ये मिक्स जर केले पिठामध्ये तर असे छान दिसत नाही तेवढे, म्हणजे पुरीला असं टाकल्यासारखे वाटत नाही. तर एवढी छान मस्तपैकी पुरीला तीळ असे छान दिसू लागले, त्यामुळे मी म्हटलं इथून पुढं असंच करायचं, ते वरतूनच लावायचे म्हणजे टाकल्यासारखे पण वाटतात, टेस्ट पण लागते. तर कोणाकोणाला पालकपुरी आवडते नक्की कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा नवीन असताल तर. तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटतात ते सुद्धा सांगा, जेणेकरून मी छान छान व्हिडिओज तुमच्यासाठी घेऊन येईल. आणि हे बघा पुरी एकदम टम्म फुगली आहे आपली आणि अक्षरशः पुरी झाल्यानंतर असं वाटू लागलं मलाच, म्हणजे एवढी नजर लावण्यासारख्या पुऱ्या दिसत होत्या ना तीळ वरतून लावल्यानंतर. आई म्हटलं वा, अगोदर तीळ नव्हते त्यावेळेस मी थांबले होते बराच वेळ की तीळ आणा म्हणून. शेवटी मी म्हटलं फार उशीर होईल करायला, कारण की उन्नतीचे शाळेमध्ये दुसऱ्या दिवशी गुरुपौर्णिमा होती ना, तर त्यानंतर त्यांना टीचरनी सांगितलं होतं ग्रीटिंग्स कार्ड तयार करायला सांगितले होते 2-3. तर म्हटलं ते सुद्धा करायचं होतं, त्यामुळे मग म्हटलं चला आता मग काहीतरी उशीर झाला तीळ आणायला तर काहीतरी फायदा पण झाला. मस्त झाल्या होत्या पुऱ्या. तर या सगळेजण पुऱ्या खायला. तर पुऱ्या झाल्यानंतर जेवण वगैरे झाल्यानंतर आम्ही ग्रीटिंग तयार करायला बसलो. म्हणजे मला तर एवढं 10 वर्ष झाली आता म्हणजे काही ॲक्टिव्हिटी केली नाही. म्हणजे स्कूल सुरू होती त्यावेळेसच करण्यात येत होतं बरंच काही आणि इंटरेस्ट पण असायचा त्यावेळेस. पण आता लग्न झाल्यानंतर बाकीचं काम, जिम्मेदारी, ह्या गोष्टी सगळ्या इंटरेस्ट राहत नाही या गोष्टीमध्ये सगळ्या. तर रूपाला बोलवलं होतं. रूपा तुम्हाला याच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये सुद्धा दिसली असेल, हळदीच्या व्हिडिओमध्ये तिने फार माझी हेल्प केली होती, आमच्या इथेच राहते. आणि रूपाने खूप छान कार्ड तयार करून दिलं. हे बघा फूल वगैरे तिनं घरीच तयार केले होते आणि कार्ड पण खूप छान तयार केलं. आम्ही 3-4 रात्री 11 वाजेपर्यंत कार्ड तयार करत होतो. तर फायनली हे कार्ड जे आहे हे रूपाने केलेलं आहे आणि खूप सुंदर असं कार्ड केलं. तर मी सुद्धा प्रयत्न केला, थोडीशी हेल्प केली करण्याची, पण मला खूप कंटाळा आला होता. तर रूपाचं कार्ड जे आहे ते एकदम भारी बनलं होतं. हे बघा हे मी कार्ड बनवलेलं. खूप झोप आली होती आणि खूप कंटाळा पण आला होता. तर फायनली आम्ही 3 सांगितले होते पण 2 केले. तर कसे वाटले हे नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ कसा वाटला हेही सांगा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या.